ही गोळी 20 रुपयाची आणि ही गोळी 200 रुपयाची का? सेम गोळी आहे, इन्ग्रेडियंट्स पण सेम आहेत आणि क्वालिटी पण सेम. तर पैशाचा डिफरन्स काय आहे? तर एक आहे ब्रँडेड आणि एक आहे जेनरिक. तर तुम्ही जेनरिक मेडिसिनचं खूप नाव ऐकलं असेल, पण आपल्याला जेनरिक मेडिसिन्स मिळतात कुठे आणि जेनरिक मेडिसिन्स खरंच जेन्युइन असतात का? मी युजली माझ्या रील्स वर कधी म्हणत नाही की तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, पण ह्याच्यावर लाईक शेअर करा जेणेकरून ते ऍप अल्गोरिदम जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ माझा पोहोचवेल आणि समाजात ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती नाहीये औषध गोळ्या विकत घेण्याची, ते बीपीचा असो, डायबेटिक्सचा असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा असो, ती त्यांना कमीत कमी दरात घरपोच मिळेल. तर मी 2 ऍप्सचं नाव सांगणार आहे ज्यांनी तुम्हाला ऑथेंटिक, आणि एक ऍप थ्रू मी जवळजवळ 3 वर्षापासून माझे सगळे मल्टीव्हिटॅमिन्स ऑर्डर करतो आणि जे दुसरं आहे तिथून मी 3-4 वेळा ऑर्डर केले आणि ते 100% जेन्युइन आहे. तर पहिल्या ऍपचं नाव आहे साया केअर. साया केअर मधून मी गेल्या 3-1 वर्षापासून सगळे माझे मल्टीव्हिटॅमिन्स ऑर्डर करतोय आणि त्यांच्या ऍपचे एक बेस्ट फीचर आहे की तुम्हाला जे काय मेडिसिन हवंय त्याच्या जर तुम्ही नावं किंवा त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स टाकाल तर त्याला कन्वर्ट करून त्याचे सबस्टिट्यूट ते त्या ऍपवर दाखवतं. सेकंडचं नाव आहे जेनरिक आधार. तर ह्याच्यात स्वतः रतन टाटांनी इन्व्हेस्ट केलंय आणि आपला मराठीच मुलगा आहे ज्यांनी हे स्टार्टअप चालू केले. तर ना मला ह्या दोन्ही वेबसाईट्सनी ₹1 दिलाय ह्याची पब्लिसिटी करायसाठी. हे व्हिडिओ जनहित में जारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.